सिंधुदुर्गातील समुद्रात गुलदार युद्धनौका एका बाजूला कलंडली। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी सी बर्ड प्रकल्पाला मोठा धक्का। पुरेसा अनुभव नसलेल्या कंत्राटदारामुळे प्रकल्प अडचणीत। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। कुठल्याही ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार कोर्टाला नाही म्हणत कोर्टाने केलं स्पष्ट। पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी महागलं तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री। नमस्कार, मी श्रेयस पांडे। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। भोंदूक अशोक खरातला मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये आणण्यात आलाय। ईडीचं पथक खरातला घेऊन मुंबईच्या कार्यालयामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळतेय। भोंदूक खरातच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये खरातची कसून चौकशी होणार असल्याचं कळत आहे। अशोक खरात आणि त्याच्या संबंधित ट्रस्टच्या खात्यांमध्ये कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीचा दावा आहे। तसेच भक्तांची फसवणूक करून आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत मोठी आर्थिक उलाढाल केल्याचा आरोपही खरातवर आहे। तसेच शिवनिका संस्थानला दान म्हणून जे काही पैसे मिळालेले आहेत, जमिनी मिळालेल्या आहेत, त्या कशा आल्या याचाही तपास होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता खरातच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया। संकेत वरक आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। संकेत, आता मुंबईमध्ये चौकशी केली जाते आहे, कार्यालयात आणण्यात आलेलं आहे, कशा प्रकारे तपास सुरू आहे? तर खरतर जवळपास 2 महिने अशोक खरातची नाशिकमध्ये जी आहे ती चौकशी सुरू होती। पण आता आपण पाहतोय की ईडीने खरतर आज सकाळी अशोक खरातचा ताबा घेतला आणि त्याला तात्काळ जे आहे ते मुंबईत घेऊन आले। खरतर ईडीच्या कार्यालयात येणं अपेक्षित होतं, पण थेट जे आहे ईडीचे जे अधिकारी आहेत ते सेशन कोर्टात अशोक खरातला घेऊन आलेले आहेत आणि पीएमएलए कोर्टामध्ये सुनावणी देखील सध्या सुरू झालेली आहे। ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की या सुनावणी नंतर जर अर्थात ईडीला जर कोठडी मिळाली तर अशोक खरातची जी आहे ती कसून चौकशी होणार आहे आणि त्या चौकशीमध्ये अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे, अनेक नावं समोर येण्याची शक्यता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचं हे प्रकरण आहे, त्याच्यामुळे शिवनिका ट्रस्ट असेल तर त्या ट्रस्टला जमिनी नेमक्या कोणी दान दिल्या, कशाला दान दिल्या, इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे कशाला कोणी दान दिले, ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो तपास होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सुनावणीला सध्या कोर्टात जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि सुनावणीमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत। ते म्हणजे जवळपास 60 ते 61 काही बँक खाती होती, अशी बँक खाती आहेत की इतर व्यक्तींच्या चे डॉक्युमेंट्स वापरून ही बँक खाती उघडलेली आहेत, अशी देखील माहिती सुनावणी दरम्यान मिळते। त्याचसोबत या संपूर्ण बँक खात्यांमधून जे आहे ती मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार उघडकीस आलेला आहे किंवा प्रकार झालेला आहे, असं देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते कोर्टात सध्या सांगितलेलं आहे। आणि ईडीचे अधिकारी सध्या सुनावणीमध्ये अशोक खरात याच्या अटकेची जी आहे ती परवानगी घेतात आणि ती झाल्यानंतर अर्थात कोठडीची परवानगी मागतील। त्याच्यामुळे कुठेतरी ईडी अधिकाऱ्यांचा फोकस सध्या हा आहे की आम्हाला अशोक खरातची जी आहे ती कस्टडी द्यावी, जेणेकरून आम्हाला चौकशी करता येईल। त्यात खूप महत्त्वाचा मुद्दा इथे त्यांनी मांडलाय की 61 बँक खाती अशी आहेत की इतर व्यक्तींकडून ही कागदपत्र घेतलेली आहेत। जर आपल्याला आठवत असेल प्रतिभा चाकणकरांची जी चौकशी झाली होती, नक्कीच आता या सुनावणीमध्ये कोठडी दिली जाते का ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद संकेत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी पाहूया। नाशिकमध्ये नीट पेपर लीक प्रकरणाचा मोठा खुलासा झाल्याचं समजतंय। संशयित आरोपी शुभम खैरनारच्या हातामध्ये 27 एप्रिललाच प्रश्नपत्रिका आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर शुभमच्या संपर्कात सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील काही व्यक्ती आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे। तपासादरम्यान हरियाणातील व्यक्तींचाही या प्रकरणाशी संबंध समोर आलेला आहे। हरियाणामधून हा पेपर राजस्थानमधील सिक्कर येथे पोहोचला आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर संशयित आरोपी शुभम खैरनार हा 2 दिवस नाशिक बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक, अहिल्यानगर, पुणे असा पेपरचा प्रवास झाल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे आणि या संपूर्ण व्यवहारासाठी टेलिग्राम ॲपचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे। तसेच 27 मे ते 30 मे दरम्यान एका प्रश्नपत्रिकेसाठी तब्बल 15 ते 20 लाख रुपये घेण्यात आल्याची ही माहिती तपास यंत्रणांकडून आता त्याबाबतची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे 3 मे पूर्वीच पेपर विक्री सुरू झाल्याचा संशयही व्यक्त केला जातोय।
दरम्यान या प्रकरणामध्ये आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी आता सीबीआय कडून करण्यात येत आहे. दरम्यान या नीट पेपरचा प्रवास नेमका कसा झालाय त्यावर आपण एक नजर टाकूया. तर सर्वात आधी हा नाशिकच्या शुभम खैरनारला पेपर मिळाला आणि तो त्याला मिळाल्यानंतर सर्वात प्रथम उत्तर प्रदेशच्या व्यक्तीशी तो संपर्कात होता. त्यामुळे नाशिक नंतर उत्तर प्रदेश असा हा प्रवास झाला. त्याचसोबत तो हरियाणातील व्यक्तीशी संपर्कात होता. त्यानंतर हरियाणातूनच राजस्थानच्या सिक्करमध्ये हा पेपर पोहोचला आणि त्यानंतर महाराष्ट्रात नाशिकमधून अहिल्यानगर आणि मग तिथून तो पुणे असा त्याचा प्रवास झाला. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणाचं बिंग कसं फुटलं याची माहिती आता समोर आली आहे. अमित मीणा या विद्यार्थ्याच्या चौकशीतून पुढे देशभरामध्ये पसरलेल्या रॅकेटचा उलगडा झाला. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये एसओजी आणि सीबीआय तपासातून मोठे खुलासे समोर आलेले आहेत. या तपासादरम्यान विद्यार्थी अमित मीणा याला ऋषी नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. पेमेंट का झालं नाही असा सवाल करत 2027 मध्ये आणखी पैसे कमावून देण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. चौकशीमध्ये अमितनं 5 लाख रुपयांना पेपर विकत घेतल्याची आणि पुढे तो विकल्याची कबुली दिली आहे. यानंतर एसओजीचा तपास जयपूर, गुरुग्राम, हरियाणा आणि नाशिकपर्यंत पोहोचला आणि तपासामध्ये दिनेश बिवाल, विकास बिवाल, यश यादव आणि नाशिकचा शुभम खैरनार यांची नावं समोर आली आहेत. पेपर हरियाणातील नेटवर्क मार्फत मिळवून राजस्थानच्या सिक्कर मार्गे इतर राज्यांमध्ये पोहोचवल्याचा संशय आहे. तसेच पेपर केरळमध्ये शिकणाऱ्या एका MBBS विद्यार्थ्यापर्यंत